नमस्कार. आज आपण एका अशा महामानवाच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या कामाने मागे ठेवलेल्या वारसाबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी फक्त एका समाजालाच नाही तर संपूर्ण देशाला एक नवी दिशा दाखवली. हो, आपण बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल. सुरुवातच करूया त्यांच्या या एका जबरदस्त विचाराने. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा जो संघर्ष होता आणि स्वावलंबनाचा जो संदेश होता त्याचं हे सार आहे. चला, त्यांच्या प्रवासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात जाऊया. पाहूया की ते कुठले अनुभव होते ज्यांनी त्यांच्या आयुष्यभराच्या कार्यासाठी एक प्रकारची ठिणगी पेटवली. जरा विचार करा, एक लहान मुलगा शाळेत जातोय, पण त्याला इतर मुलांपासून वेगळं बसावं लागतंय. तहान लागल्यावर सगळ्यांसाठी असलेल्या भांड्यातून त्याला पाणी पिण्याची परवानगी नाही. का? तर त्याचा जन्म एका विशिष्ट जातीत झाला म्हणून. हे त्या काळातलं एक कटू वास्तव होतं. आणि मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढा मोठा अपमान, तेही इतक्या लहान वयात, एखादं मूल हे कसं सहन करू शकतं? कारण या अपमानाला त्यांनी जे उत्तर दिलं तेच मुळात असामान्य होतं आणि त्यानेच पुढे जाऊन इतिहास घडवला. आता त्यांच्या प्रवासाचा पुढचा अध्याय बघूया. त्यांनी ठरवलं की या अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर आपल्याकडे सर्वात प्रभावी शस्त्र हवं, आणि ते शस्त्र म्हणजे शिक्षण. ही फक्त डिग्रींची यादी नाहीये. हा एका प्रचंड मोठ्या संघर्षाचा पुरावा आहे. कल्पना करा, त्या काळात जिथे शिक्षणाची संधी मिळणंच अवघड होतं, तिथे सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमधून एवढ्या पदव्या मिळवणं, ही त्यांच्या अफाट इच्छाशक्तीची साक्ष आहे. त्यांचेच शब्द आपल्याला सांगतात की ते ज्ञानाला इतकं महत्त्व का द्यायचे. त्यांच्या मते मन सुसंस्कृत करणं हेच माणसाच्या आयुष्याचं अंतिम ध्येय असायला हवं, कारण सुसंस्कृत मनच कोणत्याही प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतं. बरं, मग त्यांनी जे हे ज्ञान मिळवलं, त्या ज्ञानाच्या ताकदीवर त्यांनी समाजातील जातीय व्यवस्थेवर थेट हल्ला कसा चढवला ते आता पाहूया. म्हणजे बघा, तेव्हाची परिस्थिती किती विरोधाभासी होती. एकीकडे कायदा म्हणत होता की देशातले सगळे नागरिक समान आहेत, पण दुसरीकडे समाजात काय सुरू होतं तर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना सार्वजनिक ठिकाणचं पाणी पिण्यासारखे किंवा मंदिरात जाण्यासारखे साधे मानवी हक्कसुद्धा नाकारले जात होते. कायदा आणि वास्तव यातली हीच दरी कमी करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. आणि हा लढा फक्त वैचारिक नव्हता. त्यांनी रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष संघर्ष केला. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह असो, हजारो लोकांना सोबत घेऊन त्यांनी सार्वजनिक पाण्यावर आपला हक्क प्रस्थापित केला, किंवा मग मंदिर प्रवेशासाठी केलेलं आंदोलन असो. इतकंच नाही तर शोषित वर्गाला राजकीय हक्क मिळावेत म्हणून त्यांनी राजकीय पक्षही स्थापन केले. आणि आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण कार्याकडे वळूया. ते म्हणजे एका नवीन स्वतंत्र भारताच्या पायाभूत कायद्याची, म्हणजेच संविधानाची निर्मिती. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर एक प्रचंड मोठी जबाबदारी होती, आणि त्यांनी ती इतकी उत्तम पार पाडली की न्याय, स्वातंत्र्य आणि समानता यांसारखी मूल्य आपल्या देशाच्या कायद्याचा अविभाज्य भाग बनली. म्हणूनच तर आपण त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो. आणि हे बघा, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आपलं आयुष्यभराचा संघर्ष थेट कायद्याच्या कलमांमध्ये उतरवला. कलम 15 जे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला मनाई करतं, किंवा कलम 17 जे अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेला कायमचं संपवतं. यातून त्यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मान आणि संरक्षणाची हमी दिली. आता आपण त्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्याकडे येऊया आणि पाहूया की त्यांचे विचार आजही आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे का आहेत. आयुष्यभर जाती व्यवस्थेविरुद्ध लढा दिल्यानंतरही हिंदू धर्मातील असमानता त्यांना अस्वस्थ करत होती. याच कारणामुळे त्यांनी एक असा आध्यात्मिक मार्ग शोधला जो जाती व्यवस्थेला पूर्णपणे नाकारतो. त्यांच्यासाठी हा निर्णय समानतेच्या लढ्याचा एक स्वाभाविक आणि अंतिम टप्पा होता. आणि हा आकडा बघा, सुमारे 5 लाख एवढे त्यांचे अनुयायी त्यांच्यासोबत एकाच दिवशी बौद्ध धम्मामध्ये आले. इतिहासातील हे सर्वात मोठं सामूहिक धर्मांतर मानलं जातं. हे एक वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या तत्त्वज्ञानाचं सार सांगून जातं. त्यांच्यासाठी कोणताही विचार, मग तो राजकीय असो वा आध्यात्मिक, त्याचा पाया हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हाच होता. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सर्वांना विचार करायला लावणारा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला समानतेचा जो इतका मौल्यवान वारसा दिला आहे, तो आपण आज खऱ्या अर्थाने जपतोय का? यावर नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.